तिकडे परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणी आता त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी पोलीस अधीक्षकांना 3 मार्चचं अल्टिमेटम देण्यात आलंय। 3 मार्चपर्यंत आरोपी पकडले गेले नाहीत तर त्या उपोषणावर ठाम राहणार असल्याचं ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या। पोलीस अधीक्षकांनी 3 मार्चपर्यंत वेळ मागून घेतल्याचं ज्ञानेश्वरी मुंडेंनी सांगितलंय। दरम्यान 3 मार्च नंतर पोलीस अधीक्षक किंवा आणखी कोणाचंही ऐकणार नसल्याचं ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या। तर महादेव मुंडे खून प्रकरणात पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी 3 मार्चपर्यंत वेळ वाढवून मागितलाय। ठामच होते आंदोलनावर, उपोषणावर। तर माझे धीर जेव्हा एसपी सरांशी भेटले तेव्हा एसपी सरांनी आम्हाला 3 तारखेपर्यंत टाइम मागितलेला आहे की आम्हाला 3 तारखेपर्यंत द्या, आम्ही आरोपी अटक करू। मग सर बी नवीन आहेत ना, मग सगळ्याच्या सांगण्यानुसार, सगळ्याच्या ह्याच्यानुसार म्हणजे आम्ही सगळ्यांनी विचार करून सरांना टाइम दिलेला आहे 3 तारखेपर्यंत। 3 तारखेला जर नाही त्यांनी आरोपी अटक केले तर माझं तर ठामच आहे उपोषणावर, माझा शेवटचा पर्याय उपोषणच आहे। आणि मग एकतर मग बीडहून माझी बॉडी तर येईल, नाही तर मग आरोपी तरी अटक होतील। हे तर 3 तारखेला निश्चितच हे होणार आहे।